मी तर लहानपणापासून उपवास फक्त हा खिचडीसाठीच धरायचो आणि उपवास नसला तर खिचडी आपल्या वाट्याची घरी बनायचीच. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील जाधव आणि सकाळ सकाळ काम करून झाल्यावरती वडापाव खायची काय मजा येणार आहो ती मी कोणाला सांगूच शकत नाही. आणि अचानक आठवलंय का चायनावरून आणलेलं एक पार्सल आपल्याला गुजरातल्या एका मित्राला पाठवायचं होतं राव, आणि ते तर आपण पाठवलंच नव्हतं. खाल्लाय पटकन वडापाव आणि गेलोय मोपड्यात आणि घेतलंय एक एनवलप, लिहिलाय ऍड्रेस आणि आपल्याच दुकानाच्या समोर असणाऱ्या ब्लू डार्टच्या ऑफिस मधून दिलं एकदाचा पार्सल पाठवून आणि झालं राव मोकळा एकदाचा. आणि निघालो होतो राव घराच्या दिशेने आणि अचानक आला होता मम्मीचा कॉल आणि म्हटली होती येता येता ये एकदम हिरव्या मिरच्या घेऊन, कारण आज आहे चतुर्थी आणि आपल्याला बनवायची खिचडी. आणि खिचडी मानल्यावरती हे चेहऱ्यावरती हसू आलं, कारण खिचडी आहे आपला जीव का प्राण. आणि मस्तपैकी घरी जाऊन बनवली होती मम्मीने खिचडी, खाल्ली होती आपण पोटभर आणि निवडून निवडून घेतला होता खिचडीतला बटाटा, जो की आपल्याला लय आवडतो. आणि तुम्हाला लहानपणाची एक गोष्ट सांगायची म्हणजे की लहानपणापासून